शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तूर शिवनेरी 45 मध्ये। आणि तूर शिवनेरी 45 आता सध्या जी परिस्थिती आहे ती अशा प्रकारे आपली बनलेली आहे। आणि तिचा जो भाग आहे आतमधून दोन्ही साईडला पडलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं एकच तास आहे आणि एकच तास असून सुद्धा अशा प्रकारे ती डेव्हलप झालेली आहे। आणि दोन ओळीतलं अंतर 10.5 फूट आहे। आणि हे बघा अशा प्रकारे दोन ओळीतलं अंतर 10.5 फूट। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे 6 ओळी सोयाबीनच्या बलदेव 47च्या, त्यामध्ये सुद्धा आपल्याला 12 क्विंटल एकरी आणि 13.5 क्विंटल एकरी अशा प्रकारे तुरीमध्ये आंतरपीक बलदेव 47चं पण झालं सोयाबीनचं। आणि तूर सध्या आपण बघू शकता 10.5 फुटावर एकच लाईन 4 किलो बियाणं आपण पेरलं होतं। अशा प्रकारे तूर परिपूर्ण वाकून पडलेली आहे आणि आपण कुठल्याही प्रकारे बघलं तरी सारखीच आहे। आणि सध्या आता हे अवस्था जी आहे ही थोडी उशिरा पेरल्यामुळे आपल्याला इथं थोडीशी म्हणजे कुठं कुठं फुल राहिलेलं आहे, बाकी पूर्ण शेंगा पकडलेल्या आहे, परिपक्व झालेल्या आहेत। शिवनेरी 45 जबरदस्त तूर आहे आणि अशा प्रकारे माल पकडून तयार झालेला आहे। आणि हिचा तुरा जो आहे तुरासुद्धा चांगल्या प्रकारे एकदम लांब आणि आगुड्डा लांब गेलेला आहे। बघू शकता आपण 2-2 फुटापर्यंत। आणि दाण्याची जी साईज आहे ही दाण्याची साईज 4 ते 5 दाण्याची शेंग आहे आणि पूर्ण शेंग हे ठ्यासून भरलेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे, हे बघा पूर्ण दाणे फुल भरलेले आहेत आणि जबरदस्त तूर आहे। मागच्या वर्षी सुद्धा या तुरीला आपण कमी क्षेत्र होतं त्यावेळेस, पण इथं या शेतकऱ्याला आपण इथं डेमो म्हणून दिलेला आहे। तर बघा अशा प्रकारे पूर्ण तूर अशी वाकून पडलेली आहे, आपण बघू शकता। आणि जबरदस्त तूर आहे आणि एकरी 16, 16.5 क्विंटल 17 क्विंटलपर्यंत आपल्याला इथं पूर्ण उत्पादन म्हणजे जबरदस्त होणारच आहे, त्यात काही शंकाच नाही। आणि कुठेही प्लॉटमध्ये आपण बघू शकता कशी वाकून पडलेली आहे आणि मर वगैरे एकही झाड नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठेही बघू शकता आपण। आणि डेमो बघा कशा प्रकारे पूर्ण आपण इथं अशा प्रकारे वाकून पडलेली आहे। कुठल्याही ओळीत आपण जाऊ शकता, हे बघा पूर्ण झोपी गेली जमिनीपासून पूर्ण अशा प्रकारे आहे। आणि या भागात थोडंसं वाघाची भीती आहे, त्यामुळे आपण हे जास्त म्हणजे वेळ इथे राहत नाही, कारण बिबट्या आणि त्याच्यानंतर पट्टेदार वाघ आणि पिल्ले हे या भागात बऱ्याच शेतकऱ्यांना आढळून आले आहेत। त्यामुळं आपण काल पण थोडंसं माणसं घेऊनच इकडे आलतो, बघू शकता आपण, हे बघा तूर परिपूर्ण अशा प्रकारे झालेली आहे, पूर्ण माल पकडलेला आहे। आणि 1 एकरामध्ये साधारणतः 5 क्विंटलपासून 16-17 क्विंटलपर्यंत सहज होणारी तूर आहे ही शिवनेरी 45। खताची मात्रा आपण सुरुवातीला सोयाबीन पेरताना दिली, त्याच्यानंतर आपण सोयाबीन निघाल्यानंतर खत फेकलं होतं आणि वरचा पाऊस आला होता, त्याच्यानंतर आपण खत वगैरे काहीही दिलेलं नाही। आणि कोरडवाहू आहे, ओलिताचं क्षेत्र होतं पण आपण पाणी दिलं नाही याला, फक्त कोरडवाहू ठेवलं, अंतर 10.5 फूट। आणि फवारण्यामध्ये सोयाबीनवर आल्या तेच फवारण्या पूर्ण आल्या आणि 4-5 दाण्याची शेंग पण आहे, बघा आपण बघू शकता अशा प्रकारे 4 ते 5 दाण्याची शेंग आहे, हे बघा। आणि त्याच्यानंतर सोयाबीन निघाल्यानंतर कळी अवस्था चालू झाली त्यावेळेस क्लोरोपायरिफॉस 40 मिली आणि M45 40 ग्राम, इसाबीन 40 मिली अशा प्रकारे पहिला फवारा घेतला। त्याच्यानंतर कुठं कुठं फूल दिसायलं त्यावेळेस आपण इमामॅक्टिन 10 ग्राम, रेडोमिल गोल्ड 40 ग्राम आणि इसाबीन 40 मिली असा फवारा घेतला। आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर इमामॅक्टिन 10 ग्राम आणि नेटिओ 10 ग्राम फुलाच्या अवस्थेत टाकलेला आहे। आणि आता फवारणी चालू आहे, फक्त कोराजन फवारणी चालू आहे, कोर, त्यात कुठल्याही प्रकारचं काहीही टाकणं चालू नाही, पण त्याची गरजसुद्धा नव्हती, पण तरीसुद्धा आपण कुठं कुठं फुलाची अवस्था आहे म्हणून आपण इथं कोराजन फवारणं महत्त्वाचं वाटलं, कारण कुठं कुठं बारीक शेंगा पण आहेत अशा प्रकारे। आणि एकदम जबरदस्त माल आपण बघू शकता कशा प्रकारे आहे ते, हे बघा
पूर्ण वाकून पडली आहे, भरगच्च अशी जमिनीला टेकली पूर्ण. त्यामुळं शिवनेरी 45चे रिझल्ट बघूनच भरपूर शेतकरी असे म्हणजे हवालदिल झालेले आहेत.